तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो गाजराच्या शेतात आणि हे बघा एवढे गाजरे मी काढून घेतलेत आपल्याला घरी खाण्यासाठी. आणि ह्याच्यातले हिऱ्यात तर काही गाजरं खात नाही, बैलांना चारायचे थोडेसे. म्हणजे बैलांना तर मी सारखं इथून गेलं ना तर म्हणजे एक दोन सारखे कंटिन्यू चारतोच. पण हिऱ्यात तर काही गाजर खात नाही. तिकडं आई गाजरं काढते आणि इकडं मी पण हे घरी खाण्यासाठी काढतो. आणि गाजराची हार्वेस्टिंग आपल्याला एक 5-6 दिवसात चालूच करायची आता. म्हणजे आपले गाजरं मोठाले झालेत, काढायला आलेत. आता मी काढलेत ना तर तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, हे असे झालेत गाजरं, तर छान आहेत. आणि आईंनी 2च काढलेत. बैलाला टाकली कुठे खाली. थांब थांब, खाली टाकणार तुला चिमणे, सरक ना. याडच आहे तू, सरजा सरक. थांब ना. हां, बैलांना टाकले 5-6 गाजऱ्यांना. गाजर म्हणजे लय आवडते त्यांना. गाजर शेतात गेलं ना की माझ्याकडेच बघत राहते सारखं. 4 गाजर सोबत खातो बाई. आणि त्याला पण आवडतात गाजर, सर्जाला पण. आता ह्या गावरंगोरांना चरायला सोडायचे थोड्या वेळाने. आता सध्याला खायला टाकले ना, एवढं खाऊ द्या. एवढं खायचं झालं की मग राणी जाणार चरायला. लाली आणि तिकडं वृंदा. आणि मी तर सकाळी कुट्टी करायला नव्हतो, आईने पप्पाने दोघांनी कुट्टी केली. कुट्टी भरपूर आहे, म्हणजे गुरांना खायला टाकून भरपूर शिल्लक राहिली कुट्टी. चला चल ना शुभश्री, चल आता बाय बाय गुरांना. गुरं जाणार आहेत चरायला हे सगळे. मी अगोदर वरचे गुरं सोडून आणले. स्टॅलिन चला, स्टॅलिन. चला आता हे पाठीमागचे गुरं पण आपल्या खालच्या शेडमधले निघलेत चरायला. देवशेनीला आपण मोरकी घातलीच नाही, राहू दे, ती गळ्यात राहते. राहू दे, म्हणजे तिच्या तोंडाला पण तेवढंच फ्री वाटेल. आणि लालीला तर मोरकीची गरज नाही, ती आहे शांत आणि गट्टी पण लवकर ती, त्याच्यामुळे काय विषय नाही. आणि गंगाची मोरकी एकदम ढिली. गंगाला पण मोरकीची नाही गरज, पण आहे तर राहू द्या. तिला आधी व्यसन पण होती, पण व्यसनीची गरज नाही पडली, मग आपण व्यसन पण नाही लावली तिला. आणि ते तिकडं चालले लाईननी एका मागून एक. आता गुरांनी घरी खाल्लेले डायरेक्ट आता नदीवर जाऊन थांबतील, पाणी पितील. पाणी पिऊन नंतर मग चरायला लागतील. आज खिल्लरीला घरीच खायला टाकले, तिला चरायला वगैरे कुठं बांधलं नाही. म्हणजे घरी पण ओली कुट्टी भरपूर आहे, त्याच्यामुळे चिमण्याचा ड्रम मी बाजूला काढून ठेवले, कारण की तो आता ड्रम सांडेल, तर त्याच्यामुळे कुट्टी आहे त्याच्यात. बाकी सर्जाला खायला टाकले, चिमण्याला नको ड्रम सांडतो तो. चांगला एकदा खायला टाकून घ्यायचं आहे. हारण्यापासून सुरुवात करतो. मग त्याच्यानंतर मी तिकडे कॅरेट भरून ठेवलेत, तर हे कॅरेट टाकायचे त्या गुरांना. काही इकडं प्रत्येक गाईचे 2-6 कॅरेट भरून ठेवलेत. आणि मेंटसला एक एक्स्ट्रा टाकायचं, म्हणजे ह्यांना आत्ताच 2 कॅरेट टाकून घेतो. परत मग 4 वाजता खाली टाकायची गरज नाही. थांबे. ह्याच्यात वाड्याची आणि नेपेरची मिक्समध्ये कुट्टी ही. हे कॅरेट, हे दुसरं कॅरेट टाकतो आता मोरीला. मग आधी एक टाकून घेतो, परत एक टाकून घ्यायचं. थांब. हाय की नाही, थांब की खा. थांब. धर. सगळा घास तुडतो सर. धर, थांब ना. लय घाई करतो खायला. हे ना आता नळ्या हातरून घेतल्यात आणि नळ्या एकदम तिकडे शेवटच्या टोकाला लावल्यात. म्हणजे आज रात्री बटाटे भिजवून घ्यायचे, तर बटाटेच दारी पप्पा धरतील, मी हरभरे भिजवतो. आणि जर हरभऱ्याच्या दारी नसतील तर मग मीच बटाटे भिजवतो. कारण की आज बुधवारी रविवारी दिवसाची लाईट येईल, तोपर्यंत बटाटे दम धरणार नाहीत, सुकून जातील. चला मित्रांनो, मी आणि आई आम्ही चाललोत आपल्या ज्वारीच्या शेतातली सोयाबीन आणायला. गुरांसाठी सोयाबीन आणायची, तर ज्वारीच्या शेतात जातो. का गावातली काढायची काही नाही, ज्वारीतच जाऊ. ज्वारीच्या शेतातली जरा जास्त वाढली. तर मित्रांनो, रात्री हावाला गहू भिजवलाय. हा गहू भिजायचा झालाय, मग रात्री मी हरभऱ्यात पाणी लावलं होतं.
आणि आंब्याचा तोर बघून मी तर लय खुश होते बरं. लयच तोर आलाय ह्या आंब्याला. फक्त ह्या समोरच्या आणि सिंधूला आला नाही आणि ह्या समोरच्याला कमी आलाय, नाही तर बाकी सगळ्या आंब्याला भरभरून तोर आलाय. आता तोर फोनमध्ये कळणार पण नाही, पण ज्यावेळेस त्याला कायरे लागते ना, मग त्यावेळेस बघू लय भरपूर कायऱ्या लागणार आहेत. तर आणि रात्री लयच भीत दारे धरले. आपल्या गावात बिबटे आलाय. तर आणि ह्या हरभऱ्यात रात्री मग पाणी लावून दिलं होतं मी. 4 वाजता पाणी लावून दिलं होतं. मग त्याच्यानंतर 1.5 तास एवढं इथं पाणी थांबलं. त्याच्यामुळे मग परत हरभऱ्यात आलोच नव्हतो. तर एकदा आता दार बघतो कुठपर्यंत भिजलंय का इकडं आलोच तर. अगं लय लांबपर्यंत भिजत आलंय ग. 1.5 तासात फारच लांब गेले भिजत. आणि आता आपल्या हरभऱ्याला ना लय फुलं लागलीत बरं का. म्हणजे भरपूर अशा लांबून बघितलं ना तर जास्त फुलं दिसतात. हे बघा ह्याला किती फुलं लागलीत हरभऱ्याला. लवकरच ढाळा खाली येणार आहे. आई ढाळा आणखीन 20-25 दिवसांनी येईन का महिन्यानी का? 1 महिना लागेल. तर ह्या फुलांचा ढाळा खायला 1 महिना लागेल. म्हणजे एका महिन्याने हे हरभरे कच्चे हरभरे खायला होतील, म्हणजे तयार होतील. आता आई आणि मी आलो ती अशी सोयाबीन गोळा करायला. परत ही ज्वारीत अशी बघायची, म्हणजे कडी लय मध्ये नाही जायचं, कारण ज्वारी परत लोळण बी. आणि हे असं काढायचं, असं धरून काढायचं, नंतर एक खट्या साचवायचं, घरी घेऊन जायला. ज्वारी आपली चांगली वाढली. कोपरा आहे ना आपला लय वाढलाय बरं का. म्हणजे ह्या कोपऱ्यात ज्वारी लय वाढली. ही तर कुठं माझ्या डोक्याच्या वर जाते. म्हणजे चांगली वाढली, अशीच सगळी वाढायला पाहिजे. आता पुढच्या हप्त्यात दिवसाच्या लाईटीत ज्वारीला भिजवायचं, पण रात्रीच्या लाईटीत तर मी भिजवणार नाही बाबा, आधीच तर तसं काय नाही. पण दिवसाच्या लाईटीत भिजवून घ्यायची एकदा ज्वारी. आणि पाण्याला पण आली, आता सुकायला लागली. आईने आलो होतो सोयाबीन न्यायला. आईने त्या दिवशी फेरा करायला आली होती ना, तर हरभऱ्याची भाजी न्यायला. तर त्या दिवशी बघितलं आईने की इकडं तर लय मोठी सोयाबीन होती. पण त्याच्यानंतर आम्ही आलो तर आम्हाला थोडीच भेटली. कारण की जेवढी चांगली सोयाबीन होती ना, तर ती आपल्या आधीच कोणीतरी नेली. शेळ्यांसाठी नेली असेल, नाही तर गुरांसाठी. तर ती चांगली पटांगणातली सोयाबीन तर घेऊन गेले. आता आपण बघतो तिकडे लिंबाच्या कोपऱ्याला असली तर, नाही तर तिथली बी नेली असली तर मग ज्वारीच्या मधली काढावं लागेल. तर हे इथं आता व्यवस्थित खोऱ्यांनी दारे लावून घेतलेत. पलीकडे 2 जागा पाणी दिले, म्हणजे पाणी लावून दिलं आता. म्हणजे पाण्याला डायरेक्शन देऊन ठेवले उताराला, की म्हणजे पाणी जिथं भिजायचं राहिले तिथं जावं म्हणून. म्हणजे 9:30ला लाईट आली ना, तर एक 11 वाजता यायचं इकडं. 10:30-11 वाजता यायचं इकडं. परत तिकडे जे 2 दारे दिलेत ना, तर ते भिजत जातील. मग 10:30-11 वाजता आला की तिथलं एक दारं बंद करायचं, पाणी तिथून उताराने येईल. आणि इथं मी आडवं दार दिले, पाणी इकडनं मग इकडच्या हरभऱ्यात जाईल. आणि ना सगळा मूडच गेला बाबा. आम्ही आलो होतो सोयाबीन न्यायला, आणि मला तर एवढी सोयाबीन भेटली. म्हणजे आहे पण ज्वारीच्या मध्ये. आणि मध्ये काय होतं, आता ज्वारी वाढली आहे ना, तर आपल्या चालण्याने ज्वारी लोळते इकडं तिकडं. मग त्याच्यामुळं ज्वारी लोळू नाही. मग त्याच्यामुळे मधली तर काय काढली नाही, पण कडीची एवढी सोयाबीन भेटली आपल्याला. चिमण्या थांब ना. चिमण्याला दिलेला आणि तिकडं सोयाबीन आणलेली टाकली त्यांना बाहेर खायला. थांब चल. ते मी सोयाबीन आणलेलं बघून नुसती घाई करत होते. मी आता आणलेली सोयाबीन आहे ना, ती फक्त बैलांना टाकली हिऱ्यासाठी. आता आपल्या गव्हाच्या शेतातली सोयाबीन आणतो. गव्हाच्या शेतात पण भरपूर सोयाबीन आहे, पण ज्वारीच्या शेतात जरा जास्त वाढलेली होती म्हणून तिकडची आणली. पण आता ती टाकली बैलांना आता एवढी सोयाबीन टाकायची बस. पण त्याच्यानंतर मग संध्याकाळी परत कुट्टी वगैरे ठेवता येईल. ह्यांना आता बांधून घेतो. ही अशी काढायची आता इथली सोयाबीन. हा आपला बन्सी गहू आहे ना, तर ह्या गव्हाला ओंबे यायला चालू झाले बरं का. मला आत्ता सोयाबीन काढताना एक ओंबे दिसली, तर ती पूर्ण बाहेर निघली. मी मागच्या हप्त्यातच म्हटलं होतं की असल्या पोग्यात ओंब्या आहेत म्हणून गव्हाच्या. तर ह्या 2 बोटाच्या मध्ये आहे ना, तर ह्या पोंग्यात ओंबी असते गव्हाची. तर इथं एक ओंबी बाहेर पडली आहे. तर ही अशी छान आहे, मस्त आली ओंबी, छान येईल गहू. आता सुरुवात झाली बरं का. एक 7-8 दिवसात ना, तर सगळ्या पूर्ण गव्हाला ओंब्या येतील. आपण ह्याचा हुरडा बनवू बरं का. तर यावर्षी आपल्याकडे हुरडा तर नाही ना, तर आपण ह्या गव्हाचा हुरडा बनवू. हे बघा मला इकडं दुसरी ओंबी दिसली. तर यार निघायला चालू झाल्यात ओंब्या. आता एक 7-8 दिवसात सगळ्या गव्हाच्या ओंब्या निसून थीर होतील. अरे यार हे बघा इकडं, तर बघा ह्या ओंब्या, ही बाहेर निघती ओंबी, ही पण ओंबी बाहेर निघते, इकडची ओंबी बाहेर निघली आहे.
चांगले ओंब्या लागले त्याला. बघा इकडे एक लहान ओंबी आता बाहेर पडायला लागली. तर असं तर आता ह्या वर्षी आपण ओंब्या भाजूया. बनशी गव्हाच्या ना ओंब्या भाजायच्या. म्हणजे हे झाड आहे ना, हिरवं झाड खालून कट करायचं आणि ज्वारीचा कसा हुरडा भाजतो तर तसं ह्याला जाळावरती भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर काठीने ह्याला मार द्यायचा म्हणजे वरची साल निघून जाते. आणि मधला गहू आहे ना तो ही कवळा गहू असतो, मग तो हिरव्या कलरचा असतो ना, तर तो खायचा. छान लागतो जाळावर भाजलेला. तर अरे बहुतेक मला वाटते बऱ्याच जागेवर गहू निसवायला काय की मला फक्त तिथे एक दिसला. त्याच्यानंतर हे बघा इथं हे तर किती निबार झालं आहे, निसून पण निबार झालं आहे हे झाड. हिऱ्या महाग बघ, महाग बघ, इकडं महाग आहे, वळून ये चल. हां तुझं आता दिवसभराचं टेन्शन गेलं संध्याकाळपर्यंत. एवढं चारा त्याला बस होते संध्याकाळपर्यंत. थांब ना, थांब. आज आहे ना लय दिवसातून खिल्लरी घरी राहिली. तिला तेवढी कुठे परत ह्या कॅरेटमध्ये शिल्लक आहे. इकडे एक कॅरेट भरून ठेवले. नंतर बैलांना कुणाला लागलं तर बैलाच्या ड्रममध्ये तर पहिलंच आहे, पण लय दिवसातून घरी ठेवले हिला आज. आता दिवस मावळाचे कामं करायचे आहेत. गुरांना पाणी पाजून घेतो. पहिला हरण्यापासून सुरुवात केली, त्याच्यानंतर हिरेला आणतो, मग नंतर बैल खिल्लरी. आज लवकरच बैलांना गोठ्यात बांधायचे. त्यांना पाणी पाजतो, गोठ्यात बांधतो लवकर. तरी 5 वाजले ना. ह्या गाईला आणल्या आता पाण्यावर भरपूर पाणी पिणार दे, पण रोजच्यापेक्षा कमी पिल. रोज उन्हात असते ना, दिवसभर ऊन खाल्लेलं असं लय पाणी पिते. आज जरा सावलीत होती ना पत्र्यात, तर त्याच्यामुळे आज कमी पाणी पिईन. नाही तर रोज मग उन्हात बांधले ना गुरं भरपूर पाणी पितात. उन्हात परत लांब बांधले ना बाहेर शेतात तर गोल गोल फिरतात ना, राऊंड मारतात, तर त्याच्यामुळे भरपूर पाणी पितात. ते अशी पण भरपूर पाणी पिते. बांधून ह्याला आणले पाण्यावर. हे पण उन्हात असते, हे भरपूर पाणी पितं. सकाळी तरी जरा थंडीमुळे कमी पितं, पण संध्याकाळी हिर्या आज काय करतो? पाणी पी ना, पाणी पी चल. हिर्या ए बैल पुढे चल, पुढे पाणी पी ना. अरे ह्याला ताण असेल ते बघा, गाय कसा आवाज देते त्याला. हां पाणी पी ना हिर्या, पाणी पी चल. जा बरं पळ मग तुझ्या आईकडे जा. हिरे इकडे जा. हां गेलं बरोबर ते. आता त्याच्या आईकडे जाते. आत्ता 11 वाजलेत. पाणी इथं होतं तर ते मी दारे लावून ठेवले होते दोन्ही, तर बघायला पण गेलो नाही, पण भिजले असतील. मला म्हणजे अंदाज आहे तेवढा की भिजले असतील ते. 11 वाजलेत ना, तर मग म्हणजे 11च्या पण नंतर 15 मिनटं थांबलो मी. 11:15 वाजता पाणी आपल्या समोरचं दारं दिलं होतं ना, तर तिथं पाणी गेलं आहे. मग मी बघून पण आलो, तिथं पाणी गेलं आहे. हरभरा व्यवस्थित भिजतं आहे. आता 11, 12, 1, 2, 2, 2:30, 3 वाजता येणार मी. आता 3 वाजता येतो. परत ते दार समोर द्यायचं, नाहीतर एकदा 3 वाजता मग परत खाली जाऊन बघून यायचं हरभऱ्यात की पाणी कडीला गेलं आहे का. मग परत मग पुढच्या दारावर द्यायचं. मला वाटतं तरी 1-2 रात्री घेईलच हरभरा, आणखीन 2 रात्री. आणि इकडे चालू आहे आपल्या बटाट्याला पाणी द्यायचं. आजच्या रात्रीत बटाट्याला पाणी देऊन नाही होणार. म्हणजे एक अर्धे बटाटे होतील इथपर्यंत, बॅटरी चमकते तिथपर्यंत. कारण बटाट्याचं शेत पाणी पण लय घेत आहे. मागच्या वेळेस आपण जरा माती लावली ना, त्याच्यामुळे पाणी जरा जास्त घेते शेत. तर मित्रांनो आता वाजले 2:45 रात्रीचे. मित्रांनो आत्ता एवढ्यातच मी दारं दिले. पहिलं दार बॅटरीने बघितलं तर गेलं कडीला. त्याच्यानंतर आता हे शेवटचं दार दिले, आणि ह्याच्या पलीकडे एक दार असते तर ते छोटं असते आणि हे मोठे. आता 3 आणि 5:30ला लाईट जाते ना, 5:30 वाजता हरभऱ्यात यायची गरज नाही. हे बघा इथं पाणी वळवून दिले आणि समोरून पाणी इकडं मध्ये दिले. म्हणजे पाटाने जे पाणी जात होतं ना, हे बघा बॅटरी चमकली ना, जास्त काळ दिसतंय. इथं हे भिजलेलं शेत आहे. मग त्याच्यानंतर हे पाणी जातं, हे पाट आहे, तर हे पाट मी इकडं डाव्या बाजूला पाणी लावून दिले, पाट फोडून. म्हणजे पाट तुंबलाय बरोबर. आता इकडे पाणी जाते आणि भिजते. आता आज रात्री यायची गरजच नाही. बळ चालू होतं, लय कंटाळा आलता.
पण तरी पण आलो आणि एवढं दार दिलं आता 3 वाजता 5:30पर्यंत यायची गरज पडणार नाही. आणि मी इथं अर्धा तास थांबलो बी, म्हणजे ते दार 2 वाजता बदलायचं होतं ना, तर आलो थोडं थांबलो बी, थोडं व्यवस्थित भिजून दिलं 1 तासभर. आता जातो घरी. हे बघा गव्हावर दैवार पडले ना, सगळा पांढरा शुभ्र झालाय म्हणजे गहू. आणि आता कसे सध्याला जरा गावात बिबट्याचं वातावरण आहे ना, त्याच्यामुळे मी सारखा घरी पळतो बस. आणि आपल्याकडे सोलार आहे ना, पण सोलारचा प्रॉब्लेम काय आहे की आपली पाईपलाईन व्यवस्थित नाही. पाईपलाईन नाही ना, मग त्याच्यामुळं होतं काय, आपल्या सोलारचं पाणी तिकडं जात नाही. हरभरे ज्वारी भिजवायला जात नाही, म्हणजे आंब्याच्या शेतात तिकडं जात नाही. आणि जेवढे नळ्या होत्या ना, तेवढ्या जनावरांनी सगळ्या फोडल्या. पण तुकडे तुकडे जोडून हे करण्यापेक्षा म्हटलं रात्रीचंच 2-3 दिवस जरा रिस्क घेऊ. मग त्याच्यामुळं, आणि हे आपलं गव्हाचं वगैरे शेत आहे ना, म्हणजे आपल्या मेथी घासापर्यंत, तर ते आपल्या बोरने भिजवता येतं किंवा सोलार जोडून ते बोरने भिजवता येतं. पण त्याच्या खाली आपल्या सोलारचं पाणी जात नाही, कारण की आपल्या नळ्यान ते सगळं खराब आहे, पाईपलाईन व्यवस्थित नाही त्याच्यामुळं. मग त्याच्यामुळं मला रात्री सारखं पळावं लागतं. आणि बिबट्याचं वातावरण नसतं ना, तर मग मी तिथं उभं राहून भिजवलं असतं, नाही तर तिथंच झोपाय गेलो असतो, शेकोटी वगैरे मस्तपैकी तिथंच बसलो असतो फोन बघत. मग त्याच्यामुळे मी सारखी घरी पळापळ करते. पण जाऊ दे, शेतात जरी गेलं ना, तरी बिबट्या ह्या टायमाला शेतात नसतो, तो इकडं शेतकऱ्यांच्या गोठ्यावर येतो रातच्याला बिबट्या. मग त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या अंगणात वगैरे येतो ना रातच्याला, मग त्यामुळे रातच्याला राहत नसतो ना, मग त्यामुळं मी रातच्याला राहण्यात जातो. तू बस इकडं गावात फिरत.